महायुतीच्या विजयानंतर शांतता का होती? याद्यांबाबत राजकीय पक्षांचं समाधान व्हावं. राजकीय पक्षांचं समाधान होईपर्यंत निवडणूक नको, राज ठाकरेंची मागणी. देवांग दवे हे एका राजकीय पक्षाचे. देवांग दवे यांना वेबसाईटचं कंत्राट दिलंय. दवेंच्या संस्थेला काम दिल्यानंच आम्हाला संशय, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. आयोगाकडे अधिकार आहेत की केवळ कठपुतली? मतदार याद्यांची जबाबदारी कोणाची? याद्यांमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंचा सवाल. चुका दाखवल्यानंतर संध्याकाळी नावं गायब. आयोगाच्या वेबसाईटवरून नावं कोण गायब करतं? गायब झालेल्या नावांबद्दल आयोगाला माहिती नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल. नाशिकमध्ये एकाच घरात 813 मतदार. शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार. पुणे कंटोन्मेंटमध्ये एकाच ठिकाणी 869 मतं. मतदार याद्यांतील घोळ्यांबद्दल जयंत पाटील यांची माहिती. मतदार याद्या गोपनीय की मतदान? मतदार यादी कशी गोपनीय असू शकते? मतदार याद्यांची लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचा सवाल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नका, आयोगाला सांगितलंय, राज ठाकरेंची माहिती. आयोग मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ. 117-124 वय असल्याचा मतदार यादीत उल्लेख. मतदार याद्या न दाखवून काय मिळणार? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. आम्ही आयोगाला मतदार याद्यातील अनेक चुका दाखवल्यात. मुरबाड मतदारसंघात 400 मतदारांचं एक घर. बऱ्याच मतदार याद्यांमध्ये डबल मतदार. जयंत पाटील यांची माहिती. सकाळी पुरावे दाखवल्यानंतर संध्याकाळी नावं डिलीट. ही नावं कुणी काढली हा आमचा प्रश्न. ताबडतोब मतदार याद्या दुरुस्त करा, जयंत पाटील यांची मागणी. मविया मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगांसोबत बैठक. तुमची यंत्रणा सज्ज नाही, जितेंद्र आव्हाडांचा आयोगावर आरोप. त्रुटींसह निवडणूक का घेता? मतदार यादीची जबाबदारी नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी आयोग एकच. सर्व पक्षांचं एकमत नाही तोवर निवडणुका नको, राज ठाकरे निवडणूक आयोगावर भडकले. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांची आयोगाकडे मागणी. निवडणूक पुढे ढकला. मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला सांगा. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी. 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका. आयोग केवळ सत्ताधाऱ्यांसाठी काम करतं असं दिसतंय, राज ठाकरेंचा आरोप. शिष्टमंडळाच्या मागण्या लोकशाहीला धरूनच. व्हीव्हीपॅट का नाही? मतदार यादीत अनेक बोगस नावं. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60 नक्षली शरण. भूपतीसह 6 कोटींचं बक्षीस. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरण आलेल्या नक्षलवाद्यांना संविधानाचं पुस्तक भेट. आदिवासी समाजातील तरुण तरुणी भरकटले गेले. मात्र गडचिरोलीसाठी आज मोठा दिवस. नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आता सध्या शहरी माओवाद्यांचा आव्हान. शहरी माओवादी देखील संपुष्टात येणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करत असल्याची बाब स्वागतार्ह. नक्षलवाद्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं करा, विजय वडेट्टीवार यांचं आवाहन. बीडमध्ये लक्ष्मण हाके यांचा उद्या ओबीसी मेळावा. उद्या सायंकाळी घेणार मेळावा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मंत्री गणेश नाईकांना फटका. कोंडी टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास. नाईकांकडून नियमांचं उल्लंघन. पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी थेट अजित पवारांकडे मांडल्या शाळेतील समस्या. अधिकाऱ्यांना सूचना देत अजित पवारांचं चिमुकल्यांना आश्वासन.
नागपूरमध्ये काँग्रेसच्या पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरायला सुरुवात. उमेदवारी अर्ज जिल्हा अध्यक्ष अश्विन बैस यांच्याकडून वितरित. छगन भुजबळांचा आज 78वा वाढदिवस. नाशिकच्या भुजबळ फार्मवर वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी नेते फार्मवर दाखल. नवी मुंबईत महिला जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून भाजप महिला आघाडीमध्ये अंतर्गत वाद. नाराजी असली तरी ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार. भाजप महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला जगताप यांचं आश्वासन. एकीकडे मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा कबूतरखाना सुरू करावे यासाठी प्रयत्न करत असून जैन समाजाला दिलासा देतात. दुसरीकडे त्यांच्याच सोसायटीतच आता कबुतरांना खाणे घालू नये अशी नोटीस. विरोधकांचा आरोप. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीचा हात. ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना. शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने राजन विचारेंची मदत. रवींद्र दंगेकर गप्प बसेनात. समीर पाटील घायवळ टोळीच्या जवळचा. आपण पुण्याच्या हिताचं बोलतोय. पुण्यातले वकील आपल्यासोबत आहेत. रवींद्र दंगेकर यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन. बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त. पुण्यात युवा शेतकरी संघाकडून शेतकरी परिषदेचं आयोजन. युवा शेतकरी संघटनेकडून जनतेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण. मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित. रत्नागिरीमधील बळीराजा भात कापणीत व्यस्त. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. भाताची कापणी सध्या जोरात सुरू. परभणीमध्ये कापूस पिकाचा बागायतीत समावेश करा. आमदार राजेश विटेकर यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना निवेदन. हिंगोली जिल्ह्यामध्ये धुक्याची दाट चादर. भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई गोवा महामार्गावरील हातीवले टोल नाक्यावरील मधली लेन सुरू. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचना. छत्रपती संभाजीनगर येथून दिवाळीसाठी दररोज 55 अधिक बस सेवा सुरू. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरात 65 बालकं कुपोषित. श्रेणीमध्ये बाल दिनापर्यंत आता कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची पंचसूत्री. पैठणमध्ये प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून पूरग्रस्तांना दिवाळी भेट. सामाजिक जाणीवेतून पूरग्रस्तांना शिधा वाटप. सोलापुरातील महापुरामुळे झालेल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत. कोल्हापुरातील लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराने 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं केलं वाटप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.